नमस्कार भावी शिक्षकांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की बघा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच बघा जे की टीईटी बघा 2025 साठी आज बघा या ठिकाणी आपण मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेची बघा मित्रांनो काही PYQ प्रश्नांची बघा प्रश्नपत्र काही ठिकाणी आज आपण कव्हर करत आहोत। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय ते सांगतो। या ठिकाणी बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये रिपीट होणारे मित्रांनो बघा संपूर्ण ठिकाणी प्रश्न संच आहेत, म्हणून मित्रांनो हा आपला आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल, पहिल्यांदा जर तुम्ही या ठिकाणी आपला मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असाल तर बघा पहिलं तुम्ही आपल्या चॅनल ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या। ओके, सबस्क्राइब करा आणि बाजूला मित्रांनो असलेले बेल आयकॉनचं बटन देखील तुम्ही या ठिकाणी प्रेस करून घ्या, म्हणजे बघा या ठिकाणी आम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा मित्रांनो बघा त्या ठिकाणी व्हिडिओची बघा नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल। ओके, तर बघा प्रश्न पहिला, खालील आकृतीतील बघा मित्रांनो एकूण त्रिकोण बघा आपल्याला या ठिकाणी मोजायचे आहेत। ओके मित्रांनो, तर बघा या प्रकारची आकृती दिली आणि त्रिकोण मोजा या प्रकारचा जर प्रश्न विचारला तर कशा प्रकारे आपल्याला मोजायचं आहे। ओके, आता बघा मित्रांनो, आता विद्यार्थी मित्र काय करतात बघा, आता चुकतात बरं या ठिकाणी। ओके, तर इथून 1-2 नंबर द्यायला सुरुवात करता। ओके, तर हे आहे बघा चुकीची पद्धत। ओके, कारण तुम्हाला सांगतो बघा आता कसं मोजायचं। तर इथून आता आपण मोजायला पाहिजे बरं 1, 2, 3 आणि हे 4, फक्त आणि फक्त हे 4 त्रिकोण आहेत। ओके, 1 ते 4 बघा सर्वांची बेरीज बघा झाली या ठिकाणी 10। ओके, आता हा जो मित्रांनो बघा एक त्रिकोण आहे बघा, हा एक त्रिकोण बघा मित्रांनो संपूर्ण एक स्वतंत्र त्रिकोण आहे। जर आपण याला या प्रकारे जर करायला बघलं तर हा चौकोन होतो, म्हणून मित्रांनो बघा हा एक स्वतंत्र त्रिकोण आणि बघा हा एक स्वतंत्र त्रिकोण बघा असे 10 + 1 11 आणि हा 1 म्हणजे 12 देखील क्रमांक बघा मित्रांनो 12 बघा त्रिकोण या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा मित्रांनो योग्य आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे बघा जे की 12 त्रिकोण बघा जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे। ओके मित्रांनो, बघा आणखी एक महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय बघा मित्रांनो, ही महत्त्वाची बात आहे बघा। मी मग काय म्हणतो, जर तुम्हाला टीईटी एक्झाम ही बघा जर पहिल्याच प्रयत्नात या ठिकाणी बघा क्रॅक करायची असेल आणि मित्रांनो त्यासाठी लागणारा तुम्ही आपला क्रॅक कोर्स जर तुम्ही या ठिकाणी अद्याप बाय केला नसेल, अवश्य बघा मित्रांनो बाय करून घ्या। बाय करण्यासाठी बघा मित्रांनो तुम्ही काय करा बघा, या ठिकाणी मी तुम्हाला नंबर देतो बघा जी की 7414 939007 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो। या क्रमांकावर मित्रांनो बघा फक्त आणि फक्त गरीबाला परवडेल आणि श्रीमंताला मित्रांनो आवडेल बघा या प्रकारची बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही बघा फीस ठेवलेली आहे बघा जी की मित्रांनो 150 रुपये। मित्रांनो काय करा बघा, तुम्हाला जर बाय करायची असेल तर बघा मित्रांनो हा आपल्या नंबरवर मित्रांनो 150 रुपये फोन पे गुगल पे करा आणि मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट तुम्ही फोन पे आणि गुगल पे केली टाकून द्या। आम्ही बघा 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके मित्रांनो, बघा आजपर्यंत TCS आणि IBPS ने मित्रांनो विचारलेले बघा यामध्ये आम्ही GK GS ओके प्लस बघा चालूचे करंट अफेअर्स बघा मित्रांनो 2025 मधले जानेवारी टू ऑक्टोबर प्लस बघा मित्रांनो मराठी ग्रामरची बघा संपूर्ण PYQ आम्ही बघा तुम्हाला या आपल्या महाटोकळ्यामध्ये देणार आहोत, म्हणून लगेच खरेदी करा। कारण मित्रांनो तुम्ही जर हा आपला महाटोकळा बाय केला, किंमत काय 150 जास्त नाही, परंतु मित्रांनो 100% बघा तुम्ही या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो येणार आहात। ओके, म्हणून मित्रांनो 100% बघा आपला महाटोकळा बाय करून घ्या। प्रश्न दुसरा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। ओके, तर बघा मित्रांनो गटात न बसणारा शब्द कोणता, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा मेंढवाडा हा मित्रांनो बघा शब्द या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे। कारण कसं काय, तर बघा मित्रांनो जर देवपूजा नाथसून मीठ भाकरी या मित्रांनो बघा संपूर्ण हे जे मित्रांनो शब्द आहेत मित्रांनो हे स्त्रीलिंगी आहेत बघा स्त्रीलिंगी, आणि मेंढवाडा हा बघा मित्रांनो शब्द बघा जो की पुल्लिंगी आहे बघा, म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो योग्य आन्सर म्हणजेच बघा जे की गटात न बसणारा शब्द हा बघा जी की क्रमांक ब जी की मेंढवाडा हा असणार आहे। ओके, पुढे तिसरा प्रश्न बघा कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे। थोडेसे बघा मित्रांनो टफ लेवलचे काय जास्त प्रमाणामध्ये प्रश्न नाहीत, थोडंसं जर दिमागाचा आणि खेळाचा जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल
तरच बघा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकता. ओके, तर बघा खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. ओके, तर बघा मित्रांनो केलंय का. आता या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला दिमागाचा उपयोग करावा लागणार आहे. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी शक्यतो बघा सहज विचार करून या प्रश्नाचं योग्य आन्सर काढणं बघा मित्रांनो शक्य नाही, योग्य आन्सर काढणं शक्य नाही. ओके, तर बघा आता केलंय काय, पहिलं या ठिकाणी एक कंस घेतो मी, एक कंस घेतलो. या 15तून हे 10 मायनस करा, 15 मायनस 10. मग मित्रांनो नंतर या ठिकाणी काय केलंय, प्लस हे जे मित्रांनो खालचे 4 आहेत हे 4 घेतलं आणि या 4 मधून 1 मायनस केलं. ओके, आता 15तून समजा 10 मायनस केल्या, उरले किती, 5 उरले, प्लस 4 मधून 1 गेलं, 3 उरले. आता 5 प्लस 3 8 झाले, 8 मध्ये आहे. ओके, कंसात आता 20 मायनस 6 करा, हे 20 मायनस 6 20. ओके, प्लस हे 10 खालचे मायनस 1. ओके, आता बरोबर 20तून 6 गेले 14, प्लस 10तून 1 गेलं 9, 14 प्लस 9 23 होतात. लक्षात घ्या, बेरीज करून पहा. ओके, आता 7 मायनस 5, 7 मायनस 5, 7 मायनस 5 प्लस छेदातलं 6 मायनसला मायनस 1ला 1, 7 मधून 5 गेले 2 उरले, प्लस 6तून 1 गेलं 5 उरलं. आता 2 प्लस 5 झाले किती, 7. म्हणजे बघा जी की मित्रांनो बघा या ठिकाणी क्रमांक बघा क जे की 7 मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो ठेवायचं आहे. कशा प्रकारे बघा या ठिकाणी ट्रिक्स बघा आपल्याला वापरायच्या आहेत आणि बघा कशा प्रकारे या ठिकाणी थोडंसं बघा टफ लेवलचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ओके, पुढचा बघा चौथा प्रश्न कशा प्रकारे सोडवू शकतो आपण. बघा मित्रांनो सोडवायचं जर म्हणलं तर थोडंसं सोप्या लेवलचे प्रश्न आहेत, परंतु बघा या ठिकाणी खेळ, ऑलिम्पिकची चिन्हे वगैरे आपल्याला संपूर्ण या ठिकाणी माहीत असणं महत्वाचं आहे. ओके, बघा भारताच्या राजमुद्रावर उपलब्ध प्राण्यांच्या संख्येला ऑलिम्पिक चिन्हावरील गोलाकाराशी गुणाकार केल्यास त्याचे उत्तर किती येईल. ओके, भारताचे मित्रांनो बघा राजमुद्रा, या राजमुद्रावर बघा मित्रांनो एकूण 4 प्राणी. ओके, यासोबत ऑलिम्पिक चिन्हावरील गोलाकाराशी गुणाकार केल्यास त्याचे उत्तर किती. ओके, ऑलिम्पिकचं मित्रांनो जे चिन्ह आहे बघा त्याचं गोल आकार कसं आणि त्या एकूण बघा चिन्हामध्ये एकूण किती गोल आकार आहे ते देखील आपल्याला माहित पाहिजे. ओके, तर ते चिन्ह आहे बघा या प्रकारचं, हे 1 2 3, हे 4थं आणि हे 5वं मित्रांनो बघा या प्रकारचं ऑलिम्पिकचं चिन्ह. आणि बघा या चिन्हामध्ये एकूण 1 2 3 4 5. ओके, एवढी या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला गोलाकार भेटलेत. म्हणून काय करा, आता राजमुद्रावर एकूण किती प्राणी 4 आणि हे आपल्याला एकूण किती गोलाकार भेटलेत 5. सरळ 4 गुणाकारात 5, 4 5 20 मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो त्याचं उत्तर येणार आहे. बघा जी की क्रमांक बघा ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, पुढे एकदम मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच सोपे आहेत, परंतु आपल्याला थोडीशी ऑदरची खेळांची वगैरे बघा या ठिकाणी माहिती असणे महत्वाचं आहे. ओके, पुढे बुद्धिबळ पटावरील चेम्सफोर्ड म्हणजेच एकूण सैनिकांची संख्या बरोबर प्यादी म्हणजे प्राण्यांची संख्या यांचा गुणाकार किती. ओके, तर बघा मित्रांनो सैनिकांची संख्या काय मित्रांनो बघा सैनिकांची संख्या आणि प्राण्यांची संख्या यांचा गुणाकार किती. तर बघा मित्रांनो बुद्धिबळ मित्रांनो बघा पटामध्ये या ठिकाणी एकूण सैनिकांची संख्या किती असते, तर ती असते 16 आणि गुणाकारात मित्रांनो प्राण्यांची संख्या किती असते, तर ती असते 12. बघा जी की लक्षात ठेवून घ्या, सरळ 12 सखम 72, हातच्याला 7, 12 1 12 प्लस 7 केलं झालं किती बघा 19. म्हणजे बघा जी की 192 मित्रांनो बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, आता या ठिकाणी बघा कसल्याही प्रकारच्या या 2 प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला ट्रिक भेटणार नाही. हे 1 आणि 1 या ठिकाणी बघा तुम्हाला काय करावं लागेल, खेळ आणि आपल्या भारताचे मित्रांनो राष्ट्रीय चिन्ह असो जे बघा जी की प्लस राजमुद्रा आहे बघा जी की शिवमुद्रा आहे बघा
या प्रकारच्या संपूर्णाचा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी अभ्यास करून घ्या. ओके, म्हणजे या प्रकारच्या संपूर्ण प्रश्नांचा तुम्हाला या ठिकाणी योग्य आन्सर प्रकारे योग्य रीतीने काढता येतं. तुम्हाला नाहीतर शिवमुद्रेवर मित्रांनो एकूण रांगा देखील जे की ओळी आहेत मित्रांनो लिहिल्या, त्या ओळी देखील तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. म्हणून मित्रांनो तुम्ही काय करा या ठिकाणी बघा, वी अवेअर राहा. म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कोणताही प्रश्न येऊ त्या प्रश्नाला बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो तोंड देण्याची या ठिकाणी बघा अशी आपल्याला मित्रांनो या ठिकाणी बघा तयारी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो करूनच जायची आहे. ओके, कसलाही प्रश्न जर विचारला तर या ठिकाणी आपण त्या प्रश्नाचं मित्रांनो आन्सर या ठिकाणी बघा 1-20 सेकंदामध्ये काढता आलं पाहिजे. म्हणून मित्रांनो कोणताच तुम्ही या ठिकाणी भाग या ठिकाणी जाऊ देऊ नका डोळे घालून. आम्ही काय करतो या ठिकाणी आपली परीक्षेला बघा बरेच वेळ आहे, म्हणून मी काय करतो या ठिकाणी संपूर्ण भाग बघा जेवढे होतील तेवढे या प्रकारचे तुमच्या ठिकाणी डोळ्या खालून घालण्याचा एक बार प्रयत्न करून घेतो. ओके, तर काय करा, नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो संपूर्ण भाग या ठिकाणी शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. ओके, बघा 6वा प्रश्न. एका गावात 4000 पुरुष आणि 3000 स्त्रिया आहेत. तर गावात एकूण 40% निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या आपल्याला शोधायची आहे. ओके, बघा 4000 पुरुष 3000 स्त्रिया म्हणजे टोटल बघा मित्रांनो या ठिकाणी 7000 आहेत. ओके, या 7000 पैकी 40% लोक निरक्षर राहतात, म्हणजे बघा जे की हे 7000 100% राहतात. ओके, या 100% पैकी जर 40% निरक्षर असतील तर 60% बघा मित्रांनो या ठिकाणी साक्षर असणार आहेत. ओके, म्हणून काय करू आपण या ठिकाणी आता सरळ हे 7000 घ्या, 1 2 3 गुणाकारात हे 60% छेदामध्ये घेऊन टाका 100, हे 2 कॅन्सल करा, वरचे 2 कॅन्सल, 7 सखम 42, हा 1 0 हा 1 0 म्हणजे बघा जे की 4200 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जी की क्रमांक बघा ब मित्रांनो 4200 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे बघा जे की 6 प्रश्न संच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा. तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.